हा पुरस्कार जातोय आर.के. बाजार या ब्रँडला आणि हे आर.के. बाजार नक्की काय आणि त्यांचा प्रवास आपण पुढच्या एव्ही मधून आधी बघूया. श्री मनोज रामकृष्ण डुमरे यांचा किराणा मालाचे दुकान ते आर.के. बाजार सुपरमार्केट्स हा ब्रँड यशस्वी करण्याचा प्रवास कौतुकानं थक्क करणारा आहे. व्यावसायिक दूरदृष्टी घेऊनच पिढीजात किराणा मालाचे दुकान सांभाळणारे श्री मनोज डुमरे आर.के. बाजारच्या 23 सुपरमार्केट स्टोअर्सचे सर्वे सर्वा बनले आहेत. जुन्नर तालुक्यातील श्री क्षेत्र खामुंडी येथील डुमरे कुटुंबातील काही सदस्यांनी 70च्या दशकात सुबत्तेसाठी रोजगारासाठी स्थलांतर केले. सुरुवातीला विविध नोकऱ्या केल्यानंतर कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी या परिसरात डुमरे बंधूंनी गणेश किराणा स्टोअर स्थापन करून किराणा क्षेत्रातील या साम्राज्याचे प्रथम बीज पेरले. अतोनात मेहनत करत अवघ्या काही वर्षातच डुमरे कुटुंबियांचे किराणा क्षेत्रात नाव झाले. रामकृष्ण डुमरे यांचे चिरंजीव मनोज डुमरे यांनी वयाच्या 15व्या वर्षीच 1981 सालापासून कुटुंब चालवत असलेल्या किराणा व्यवसायात प्रवेश घेतला. लहानपणापासून चुलत्यांकडून किराणा व्यवसायाची बाराखडी गिरवू लागले. वरिष्ठ मंडळी देखील मनोज यांची मेहनत आणि तीक्ष्ण बुद्धी पारखत होते. त्यांनी मनोज डुमरे यांना 1985 साली नवीन दुकान सुरू करण्याची सुवर्ण संधी दिली आणि पाठबळही दिलं. हे दुकान कमी कालावधीतच त्यांनी यशस्वी केलं. मनोज यांना लहानपणापासून वाचनाची प्रचंड आवड होती. या वाचनानंच त्यांना वैचारिक समृद्ध केलं. व्यवसाय वृद्धीचे मार्गदर्शन देखील त्यांना कित्येकदा पुस्तकातूनच मिळालं असं ते सांगतात. श्री मनोज डुमरे यांचे पहिले सुपरमार्केट रामकृष्ण बाजार म्हणजेच आर.के. बाजार डोंबिवली इथं 2006 साली सुरू झाले. उत्तम टीम वर्क, कामातलं सातत्य, मार्केटकडे सजगपणे पाहणे, कामाला तंत्रज्ञानाची जोड या बाबी त्यांनी वेळीच आत्मसात केल्या आणि हे सारे गुण त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये सुद्धा रुजवले. सहकाऱ्यांना निर्णयक्षम करून उत्तम लीडर्स बनवले. काम करताना काहीही झालं तरी सांभाळून घेतलं. मनोज डुमरे यांच्या या स्वभावामुळे त्यांची जवळजवळ 350 पेक्षाही जास्त सहकाऱ्यांची सक्षम टीम बनली. याचंच फलित म्हणजे त्यांचे कल्याण, डोंबिवली, ठाकुर्ली, टिटवाळा, बदलापूर, दिवा अशा संपूर्ण ठाणे जिल्ह्यात 23 सुपरमार्केट्स यशस्वीरित्या व्यवसाय करत आहेत. व्यवसाय करताना आपण समाजालाही काही देणं लागतो या भावनेतून मनोज डुमरे आणि त्यांची टीम ब्लड डोनेशन कॅम्प, स्वच्छता अभियान, प्लास्टिकचा व्यवसायात कमीत कमी वापर, अनाथ मुलांना मदत यासारख्या खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज करून खारीचा वाटा उचलत असतात. श्री मनोज रामकृष्ण डुमरे यांच्या या उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कार्यासाठी महाराष्ट्र बिझनेस क्लब प्रस्तुत उद्योग गर्जना 2025 या पुरस्कार सोहळ्यात त्यांना उद्योग तारा या सन्माननीय पुरस्कारानं गौरवण्यात येत आहे. फोन आला की पुरस्कार निवड भारी वाटत असं फोन येतात. परंतु जसं जसं जवळ येतात दिवस पुरस्काराचा दाखवतो की खूप मोठी जबाबदारी खरं तर ज्यांनी आम्हाला पुरस्कार देण्यासाठी आम्हाला निवडलं, आम्हाला पात्र समजलं तर ती खूप मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर टाकली आणि ती पूर्ण करण्याची किंवा ज्या कमिटमेंट्स आहेत जसं पापल साहेबांनी खूप सुंदर सांगितलं ब्रँड विषयी. आणि पुढचा विषय आहे की सर नक्कीच मी असं म्हटलं जातं
की जर काही करायचं नसेल तर आपण मनातल्या मनात गोष्टी ठरवूया, आणि जर खरोखर काही करायचं असेल तर कुणाला तरी सांगूया की आम्ही नक्की पुढे काय करणार आहोत. तर निश्चित आम्ही सुद्धा आमचा IPO लॉन्च करतो पुढच्या 3 वर्षामध्ये. ती तयारी चालू आहे जोरदार. नक्कीच ती संधी आहे. गेल्या 43 वर्षापासून व्यवसाय करताना ती संधी मिळाली, आणि त्यांनी पुरस्कार दिलाय महाराष्ट्र बिझनेस क्लब. एका कार्यक्रमाला मी एका सेशनला मी गेलो होतो तिथे. तर जाणवलं की हे वेगळेपण त्या क्लबमधलं अशा बऱ्याच बिझनेस क्लबमध्ये काही ना काही निमित्ताने झालं होतं, किंवा काही ठिकाणी कनेक्टेडवर आहे. आणि खूप सुंदर गोष्ट, खूप सुंदर प्रकारचं तिथे नियोजन होतं, शिस्त होती. आणि निश्चित त्यातून असं वाटलं, मला जाणवलं की इथे जो व्यवसाय वृद्धिंगत होतो, इथे ज्या संधी उपलब्ध होतात, तर निश्चित प्रत्येकाने ही संधी घेतली पाहिजे आणि अशा प्रकारे कार्यक्रमामध्ये आलं पाहिजे. त्यातही खूप सुंदर, अतिशय अविस्मरणीय संध्याकाळ आहे. कारण मला असं वाटतं की जबरदस्त व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो, आणि मला जाणवलं असं की ही जबाबदारीचं पण म्हणेल, आणि खरं तर खूप मोठं उत्साह मिळाला, खूप प्रोत्साहन मिळालं आपल्याच मधून सर्वांमधून. धन्यवाद बोलू शकता मी सर्वांचं.